शेवटच्या क्षणीच का असेना बाप्पाचं मन भरून दर्शन झालं. काय मग, कसे आहात? बरं आहे ना सगळं? पिल्लू मला लपो खाऊ खात होता आणि मला देतच नव्हता. मला थोडं पण दिलं नाही त्यांनी. आई झाले तर काय झालं, दुकानचं खाऊ खायची सवय अजून पण गेली नाहीये माझी. दुपारून नवऱ्याची छोटी छोटी भूक भागवण्यासाठी इथे शेवाया बनवल्या. त्यानंतर आमच्या शेजारी एक घरगुती गणेश बसवले होते आणि विसर्जनाच्या दिवशी तिथे महाप्रसाद ठेवला होता आणि आम्हालाही आमंत्रण आलं होतं. मग काय, मी आणि पिलू तिथे हजर झालो. त्यांनी खूप छान डेकोरेशन करून बाप्पाला विराजमान केलं होतं. आम्हीही छान दर्शन घेऊन पोटभर जेवण पण केलं. नंतर सायंकाळी आमच्या कॉलनीतला गणेश विसर्जन पण आजच होता. तेही बघण्यासाठी आम्ही सगळेजण बाहेर गेलो होतो. इथे छान फटाक्याच्या आवाजात जोरात शोरात बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जात होते. तेव्हा मन भरून बाप्पाचं शेवटचं दर्शन झालं. आता ते पुढच्या वर्षीच येतील. आणि घरी आल्यावर दीदी मात्र बाळाची वाट बघतच होती. तिला बाळासोबत खेळायला खूप छान वाटते आणि तोही तिच्यासोबत खूप कम्फर्टेबली खेळतो आणि खेळत खेळत तो तिच्या खांद्यावर झोपी पण गेला. रात्रीच्या जेवणात खिचडी आणि थोडं स्वीट बनवलं होतं आणि इथे बापलेकांचा खेळ चालू आहे. बंदूक बनवून एकमेकाला मारत आहेत.